नमस्कार मंडळी, अर्चनाच किचनमध्ये आज आपण आवळ्याचं झटपट तयार होणारं सरबत कसं बनवायचं हे पाहणार आहोत। सध्या आवळ्याचा सीझन आहे, भरपूर आवळे मार्केटमध्ये आहेत, तर तुम्ही आवळे आणून घरच्या घरी हे सरबत बनवू शकता, जे अप्रतिम लागतं चवीला। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि आवळे आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत। ओला आवळा घ्यायचा नाही, स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून घ्यायचा आहे। आता याचे ना छोटे छोटे आकारात असे तुकडे करून घ्यायचे आहेत, कारण हे आपण मिक्सरमधनं फिरवणार आहोत। तर इथं मी जेवढा आवळा तेवढंच गूळ इथं वापरू शकता तुम्ही, पण मी थोडंसं गूळ कमी वापरणार आहे। आणि इथे आलं घेतलेलं आहे, 1-2 इंच आलं घ्यायचं आहे आणि हे आता आपण मिक्सरमधनं बारीक फिरवणार आहोत। तर आवळे मी चांगले कट करून घेतलेले आहेत सर्व आवळे, त्यामध्ये 2 इंच आलं टाकलेलं आहे आणि पाणी न टाकता आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। अजिबात पाण्याचा थेंब टाकायचा नाही, पाणी न टाकता आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे याची। आणि हे आता आपण गाळून घेणार आहोत। तर इथं मी वस्त्र गाळ करणार आहे, त्यासाठी एक कॉटनचा कापड घेतलेला आहे, त्यामध्ये सर्व पल्प टाकायचं किंवा हा पेस्ट टाकायची आहे आणि याचा असा या पद्धतीने रस काढून घ्यायचा आहे। तर अतिशय झटपट रस त्याचा निघतो। इथे सर्व रस निघालेला आहे। यामध्ये आता गूळ टाकून घेणार आहोत। तर गूळ ना मी जेवढा आवळा तेवढा गूळ घेतलेला नाही आहे, तर त्यापेक्षा थोडंसं मी कमी टाकणार आहे। अर्धा किलो आवळे असेल तर तुम्ही साधारणपणे 250 ग्रॅम गूळ इथे वापरू शकता। गॅसवर ठेवायचं आहे आणि फक्त आपल्याला गूळ विरघळेपर्यंतच वाट बघायची, याला जास्त मिश्रणाला शिजवायचं नाही। गूळ विरघळलं असं वाटलं की यामध्ये त्यात थोडंसं मीठ टाकायचं, हे साधं मीठ आहे आपलं, आणि थोडंसं जिरं पावडर टाकायची आहे आणि थोडंसं सैंधव मीठ टाकायचं आहे। तर थोडंसं सैंधव मीठ टाकलेलं आहे, हे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथं आपलं हे झटपट तयार होणारं आवळ्याचं सरबत जे आहे ना ते तयार झालेलं आहे। तर हे आता आपण गाळून घेणार आहोत, कारण गुळामध्ये बऱ्यापैकी घाण किंवा काही खडे वगैरे असू शकतात, त्यामुळे हे मी डबल गाळण घेतलेली आहे आणि डबल गाळणीने हे गाळून घेणार आहे। तर मी तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवते की यात छोटे छोटेसे खडे होते, तर शक्यतो आपल्याला हे गाळूनच घ्यायचं आहे। बघू शकता छोटे छोटे असे खडे आहेत, गाळून घेतलेलं आहे। मस्त असं सरबत तयार झालेलं आहे, थंड करायचं आहे आणि आता हे सर्व करायचं आहे। तर इथे मी जितकं आपल्याला हवं आहे तितकं सरबत घ्यायचं आहे आणि यात पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। झटपट असं आपलं हे आवळ्याचं सरबत घरच्या घरी तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।